अण्णाभाऊंचा इतिहास पहिला खंड आला ना देशपांडेबाईंचा, अण्णाभाऊंनी खंत, आपण नाही, अण्णाभाऊंनी व्यक्त केली आहे की कादंबरीच्या इतिहासामध्ये माझं नाव नाही, हे खुद्द आपल्या लेखकाला म्हणावं लागलेलं आहे. तर हा मराठी सारस्वतांचा इतिहास आहे, मराठी साहित्य संस्कृतीचा, हे आपल्याला विसरून चालणार नाही. अण्णाभाऊंना साधं म्हणजे डफावर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राचा विचार घराघरात गावागावात मनामनात पोहोचवला ना, लालबाग बावटा पथकाच्या वतीनं गवाणकर असतील, ते असतील, अमरशेख असतील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठी भाषिक राष्ट्रासाठी ज्यांनी जीवाची काय तळ हातावर शीर घेऊन निघाले, त्यांना साधं निमंत्रण नाही सर, हा व्यवहार झालेला आहे आणि हा आपल्याला विसरता येत नाही, विसरता कामा नाहीये. ते विसरणं म्हणजे अण्णाभाऊंच्या विचाराची परतारणा करणं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज अण्णाभाऊ साठे असते तर अण्णाभाऊंनी कुठला विचार हातामध्ये घेतला असता, कोणत्या चळवळीचं नेतृत्व केलं असतं, हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकर असते, काय कमी लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी? सावरकर अध्यक्ष तो त्यांची, बाबासाहेब आंबेडकर नाही. हा प्रश्न आपल्याला उपस्थित केला पाहिजे, विचारला पाहिजे. व्यक्तिद्वेष म्हणून नाही, एक प्रक्रिया म्हणून त्याची चिकित्सा झाली पाहिजे. कुठलीही माणसं मारा, कुठलाही व्यक्ती मेल्या म्हणजे विचार मरतो, या गोष्टीचा आपण विश्वास ठेवत नाही. पण झालेल्या चुका जर लक्षात घेतल्या नाही तर नव सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करता येऊ शकत नाही. मला वाटतं नव सांस्कृतिक राजकारण उभं करण्याच्या ज्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत, पद्धती आहेत, त्याच्यामध्ये यासारखे ग्रंथ प्रसिद्ध होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्यातून आपल्या बाजूचा विचार आपण साहित्य संस्कृतीच्या निमित्तानं हा निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो. या पुस्तकामध्ये संपादन करत असताना खूप महत्वाचे तुम्ही निबंध सगळे लिहिलेले आहेत, घेतलेत याच्यामध्ये, आणि काही निबंधांबाबतीत विशेष उल्लेख केला पाहिजे किंवा याच्यात दुसरी आवृत्ती काढत असताना काय करता येऊ शकतं असं मला वाटतं. ते काही एक दोन मुद्दे मांडून, मला माहिती आहे सगळ्यांना बोलायचंय, त्या पद्धतीनं मी पुढचं सूत्र हे मांडायचा प्रयत्न करते. अण्णाभाऊ साठेंच्या संपूर्ण लिखाणामध्ये म्हणजे एक माइलस्टोन पुस्तक तुम्ही घेताय, म्हणजे कॉम्रेड शरद पाटलांचा शब्द आहे की अण्णाभाऊंची मास्टरपीस असणारी कादंबरी फकीरा. अण्णाभाऊंच्या लिखाणामधलं म्हणजे त्यांनी वारणेच्या खोऱ्यात, इथून आपण सुरुवात केलेली पहिला लेख असा आहे. आता वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीकडे बघत असताना मला वाटतं आपल्याकडे एक सत्यशोधक भगिनीभाव किंवा सत्यशोधक स्त्रीवादी दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्या कादंबऱ्यांची चिकित्सा झाली पाहिजे. आता केलेली आहे ती अपुरी असं मी म्हणत नाही, पण त्याला अधिक जोड, अधिक धारदार बनवणं, अण्णाभाऊंचा विचार हा खऱ्या अर्थानं समग्र पद्धतीनं आपल्याला मांडायचा असेल तर मिलिंद कसबे आले तेव्हा मी म्हटलं एवढं लहान का लिहिलंस, वेळ मिळाला नाही का? हे झालंय, पण यांना संधी दिली पाहिजे की आता वेळ देऊ की अधिक तुम्ही सर्व बाजूंनी व्यापक लिखाण त्याच्यामध्ये आलं पाहिजे या दृष्टीनं. तसंच त्या पहिल्या लेखाचं होतंय असं मला वाटतं. म्हणजे पहिलंच लेख आपण वाचायला जातो आणि त्यामध्ये हे का नाही लिहिलं अशी चुटपुट म्हणाला, हे पाहिजे होतं, याचा उल्लेख पाहिजे होता. म्हणजे 42ची चळवळ आहे आणि ज्या भागातून अण्णाभाऊ येतात तिथे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या चळवळीचा प्रति सरकारचा उल्लेख, ते काय काटछाटीमध्ये किंवा खूप मोठा झाला असेल तर, पण ते आलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्या दृष्टीनं त्याची संपूर्ण चिकित्सा ही निश्चितपणे झाली पाहिजे. कारण स्वातंत्र्य आंदोलनाकडे बघण्याचा अण्णाभाऊ साठेंचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे मास्तरमध्ये सुद्धा मास्तरकी सोडून राजीनामा देऊन ते स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन ही एक महत्वाची आपल्या देशात घडत असलेली घटना आहे, आंदोलन आहे, आणि त्याच्यामध्ये सहभाग असणं हे त्या कादंबऱ्यांचं नायकत्व अण्णाभाऊ अशा लोकांकडे आपल्याला देताना दिसत आहेत आणि म्हणून ते मला अधिक महत्वाचं वाटतं. आणि अशा आंदोलनांमध्ये
दोघंही सहभागी आहेत, स्त्री पुरुष, त्या दोघांचं प्रेम होतंय आणि त्या म्हणजे प्रेम ही गोष्ट सुद्धा त्याला एक सामाजिक भौतिक आधार आहे. ती एक पर्सनल आमचं प्रेम आणि गुपचूप अशा गोष्टी नाही आहेत. प्रेमाचा एक सामाजिक भौतिक संदर्भ हा अण्णाभाऊंनी अनेक कादंबऱ्यांमधून मांडलेला आहे. मला वाटतं त्या दृष्टीनं सुद्धा या कादंबऱ्यांची अधिकाधिक चिकित्सा ही आपल्याला झाली पाहिजे. नाहीतर होतं काय, धोका काय होतो, अलीकडे बरेचदा मी असं ऐकलंय की अण्णाभाऊंनी घोषणा दिली, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. हे विधान बरोबर आहे की नाही? तर बरोबरच. अण्णाभाऊ या आशयाचं म्हणतील का? तर म्हणतील, पण ये आजादी झूठी है असं अण्णाभाऊ नाही म्हणू शकत. कारण त्या आझादीसाठी लढणारे नायक आहेत त्यांचे, ते स्वतः त्या आंदोलनाचा एक भाग आहे. आणि असं असताना अण्णाभाऊ, त्यांचा पक्ष सुद्धा नव्हता स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी आहे, असं असताना अण्णाभाऊ आझादीला झुटी नाही म्हणणार, पण जे मिळालंय ते सुराज्य नक्की नाहीये हे अण्णाभाऊंनी म्हटलंय. कारण अण्णाभाऊंना एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, त्या कामगाराचा अधिराज्य येईपर्यंत खरं स्वातंत्र्य नाही हे अण्णाभाऊंनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या कादंबऱ्यांची अधिक चांगली चिकित्सा होत राहिली पाहिजे. जे काम झालंय ते पायोनियर आहे, ते महत्वाचं आहे, पण ते अधिक विकसित केलं पाहिजे असं माझ्यासारख्या सत्यशोधक कार्यकर्तीला निश्चितपणे वाटतं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांमधला आपण स्त्रियांचा उल्लेख असं सतत म्हणतो, पण मला वाटतं उल्लेख इथेच आपण थांबता कामा नये. या नायिका ज्या आहेत, म्हणजे खूप अपवाद मराठी साहित्यांमध्ये शोधला तर असेल की ज्यांनी या म्हणजे विभावरी शिरूरकरांचा आपण म्हणू शकतो, त्यांच्या 2 कादंबऱ्या ज्या आलेल्या होत्या, म्हणजे सन्माननीय अपवाद वगळले तर या पद्धतीचं लिखाण अण्णाभाऊंच्या तोडीचं आपल्याला मराठी साहित्यात तेव्हा झालेलं दिसत नाही. या नायिका ज्या आहेत त्या कशा आहेत, म्हणजे ताई म्हणत होत्या त्या बरोबर आहेत, त्या रडणाऱ्या नाहीत, त्या लढणाऱ्या आहेत. पण अण्णाभाऊंनी जे नायिका तिथे आणल्यात, पहिली गोष्ट ते हे मानतायत की साहित्य हे मुळात निर्माण कसं होतं, साहित्याच्या निर्मितीच्या प्रेरणा काय असतात. म्हणजे स्वांत सुखार्य हस्तिदंती मनोऱ्यात बसून साहित्य लिहिलं जाऊ शकत नाही. अण्णाभाऊंनी त्यांचा भाषणामध्ये हा उल्लेख केलेला आहे की साहित्य हे सत्याचा आधार साहित्याला असला पाहिजे, नाही तर मग अंधारात आरसा बघण्यासारखं होईल. म्हणजे अंधारात आरसा बघितलं तर तुमचं प्रतिबिंब सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, तर असं असता कामा नये. साहित्याचा आधार हा सत्य असला पाहिजे आणि तोच आधार त्यांच्या नायिकांचं चित्रण करताना आपल्याला निश्चितपणे झालेला दिसतो. ते दयाभावाच्या दृष्टिकोनातून, ते बिचाऱ्या स्त्रिया किती अत्याचार सहन करावा लागतात त्या स्त्रियांना, या पद्धतीनं स्त्रियांकडे अजिबात बघत नाही. हे आपण नीट लक्षात घेतलं तर अण्णाभाऊंच्या वैजंतामध्ये जी मांडणी आहे ती आपल्याला लक्षात येऊ शकते. अण्णाभाऊंनी या वैजंतामधून खरं तर जात पितृसत्तेमध्ये स्त्रियांना ज्या पद्धतीचं एक वागण्याचं बंधन दिलेलं आहे, जी कामं त्यांच्यावर लादलेली आहेत त्याच पद्धतीचं म्हणजे गतानुगतिकता आहे. स्त्रियांनी कसं जगलं पाहिजे, रांडावाडा उष्टीकाडा हे त्यांनी करायचंय. भारतामध्ये जाती व्यवस्था ही श्रेणीबद्ध विषमता आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हटले. ही श्रेणीबद्ध विषमता म्हणजे काय, श्रेण्या केल्या आहेत, ग्रेडेड अनइक्वॅलिटी आपल्यामध्ये, आणि त्या प्रत्येक श्रेणीच्या रचनेवर त्या जातीतल्या स्त्रिया पण उभ्या आहेत. आणि म्हणून कोणत्या स्त्रीनं कोणतं काम करायचं हे जाती व्यवस्थेनं पितृसत्तेनं निर्धारित केलेलं आहे. आणि हे वास्तव अण्णाभाऊंनी वैजंतासारख्या कादंबऱ्यांमधून आपल्याला अधोरेखित केलेलं दिसतं, ते महत्वाचं आहे. अण्णाभाऊ जेव्हा असं सांगतायत की त्या स्त्रियांना म्हणजे आई विधवा झाली म्हणून ती मामाच्या गावी येणार आणि मामाकडे असताना 2 मुली पदरात आहे, मग त्या 2 मुलींना एकीचं लग्न लावून देतो म्हणून तिला घेऊन जायचंय मुंबईकडे आणि तिची विक्री करून तिला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडायचंय. यातून अण्णाभाऊ आपल्याला काय सांगतायत, अरे अरे बिचाऱ्या स्त्रियांना बघा. नाहीये, हा दृष्टिकोन आपल्याला देतोय की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं स्थान काय आहे, त्या स्त्रिया कोणत्या जाती वर्गातल्या आहेत, तर त्यांना कोणते श्रम तिथे गेल्यानंतर करावे लागणार आहेत. इथे मुरळी प्रथा आहे, इथे देवदासी प्रथा आहे
आणि अशा प्रथांमध्ये ढकलल्या गेलेल्या स्त्रिया या माझ्या अस्पृश्य जातीतल्या कनिष्ठ जातीतल्या स्त्रिया आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वाटेला या पद्धतीची गतानुगतिकता येते. हे वास्तव हे अण्णाभाऊ आपल्याला चितारताना दिसतात. या पद्धतीचाही विचार त्याच्यामध्ये यावा. अण्णाभाऊंच्या याच्यात सतत तमाशा हे एक केंद्रस्थानी राहिलेलं आहे. तमाशा याकडे कसं बघायचं म्हणजे अण्णाभाऊंचं विशेष म्हणून आपण दरवेळेला सांगितलंय की त्याला लोक संस्कृतीचं, लोककलेचं, लोकनाट्याचं रूप म्हणजे एक राजकीय वगनाट्य अण्णाभाऊ तयार करताना आपल्याला नंतर दिसतात. तर तमाशाकडे नेमकं बघायचं कसं म्हणजे तमाशाकडे बघणाऱ्या परत भिन्न प्रवृत्ती आपल्याला दिसतात. एक रंजनासाठी स्त्रियांचं शरीर हे भोगासाठीच उपलब्ध असतं म्हणून त्यांचे शारीर हालचाली नृत्यामध्ये करून पुरुषांना रिझवणं या पद्धतीचं एक तमाशाचं चित्रण आलेलं आहे. पण अण्णाभाऊंच्या तमाशामध्ये ज्या स्त्रिया आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या कादंबऱ्यांमध्ये सापडतात मला वाटतं त्याचा एक वेगळा दृष्टिकोन अण्णाभाऊंनी त्या संपूर्ण स्त्रियांकडे बघायचा आपल्याला दिला आहे की एकीकडे तमासगीर असणारी बाई तिला मनातनं हे वाटते की माझ्या मुलीच्या वाट्याला हे दुःख येता कामा नये. मला वाटतं अण्णाभाऊंच्या साहित्यातला हा नवा विचार आहे, हा क्रांतिकारी विचार आहे की आपण ज्या गर्ततेत अडकलोय आपल्याला ज्या शारीरिक मानसिक यातना या जाती पितृसत्तेनं लादलेल्या आहेत तशा पद्धतीच्या माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं एकीकडे वाटणं. पण त्याचबरोबर परंपरा तिला दुसरीकडे ओढतीये आणि गजरा जेव्हा चंद्राकडून पराभूत होते फडावर तेव्हा आपला बदला घेण्यासाठी ती आपल्याच मुलीला पुन्हा फडावर उभी करते. म्हणजे एकीकडे हे द्वंद्व आहे स्त्रियांच्या मनातलं की मला माझी मुलगी पुन्हा या क्षेत्रामध्ये ठेवायची नाही जिथे तिचं शरीराचे लचके तोडायला तिचा उपभोग घ्यायला समाज पुढे येणार आहे. आणि असं असलं तरी दुसरीकडे जी पारंपरिक स्पर्धाभाव आहे त्या तमाशा क्षेत्रातला त्याच्यामध्ये ती बळी ठरते आणि आपल्या मुलीला त्याच्यामध्ये करते. तर हे भारतातल्या स्त्रिया ज्या कनिष्ठ जातीतल्या त्या बंधनात अडकलेल्या आहेत आणि त्या बंधनात अडकल्या असल्यामुळे विचार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि त्या विचाराबरोबर कृती करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हा समाज व्यवस्था जी ब्राह्मी पितृसत्ताक आहे ती स्त्रियांना देत नाही. हे वास्तव खरं तर अण्णाभाऊंनी इथे अधोरेखित आपल्याला केलेलं दिसतं. कुठल्या प्रश्नावर लिहिलं नाही. हुंडाविरोधी अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे म्हणजे हुंड्यातून होणाऱ्या छळाला साहित्यामध्ये आणणं हे अण्णाभाऊंनीच केलंय. त्याच्या आधी मला कोणी या पद्धतीचं स्त्रियांच्या हुंड्यातून होणाऱ्या छळाचं चित्रण हे साहित्य कृतीमध्ये फारसं आलेलं. गाणी लिहिली गेली नंतरच्या काळात स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये म्हटली गेली पण कथानक ते मूळ त्याला बनवणं हे अण्णाभाऊ आपल्याला करताना दिसतात. चिखलातली कमळ मला त्याच्यामध्ये आणखी नाही अण्णाभाऊंच्या संपूर्ण कादंबऱ्यांमध्ये त्याचा उल्लेख करता झाला की कसं बघायचं तर अण्णाभाऊ वास्तव हे लपवून ठेवत नाही. म्हणजे गावगाड्यामध्ये काय रचना आहे हे जसं ते फकीरामध्ये आपल्याला मांडताना दिसत आहेत पण या वास्तवाकडे बघत असताना ते काही पात्र त्यांची ही आपल्याला भेटतात. म्हणजे ती चांभार आहेत, महार आहेत, उल्लेख आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. महार, चांभार आणि मांग म्हणजे लघु मांग आहे, शंकर चांभार आणि मळू महार या तिघांची पात्र ही उपकाराची फेडमध्ये आपल्याला भेटतात. म्हणजे एकीकडे महार मांग संघर्ष गावगाड्यात आहेत की नाही तर सांस्कृतिक संघर्ष 100% आहे. म्हणजे इतका की डफ बनवायचा आहे कल्चरचा आमचा एक हत्यार आहे डफ. आम्ही त्याच्यावर थाप मारून आमचा विद्रोह व्यक्त करणार आहोत. त्या डफ बनवण्यासाठी जे चामडं लागतं ते चामडं वाळवायचं कसं. मांगांची पद्धत वेगळी आहे, महारांची पद्धत वेगळी आहे, वाजवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. इतकंच काय वाजवताना एकमेकांना कलगी तुला ना शिव्या देत आहेत वाद्यातून. हा सांस्कृतिक संघर्ष आहे हा अण्णाभाऊंनी चितारला आणि तो चितारत असताना मात्र कुठे बॅलन्स म्हणजे अवास्तव काहीच लिहित नाही. म्हणजे चांभार असणारी व्यक्ती तिचं गावगाड्यात असणारं स्थान महार आणि मांगांपेक्षा वेगळं आहे. ती अधिक गावगाड्याच्या जवळ आहे तर
तो चहाचा कप देत असताना चांभार सुद्धा महाराला म्हणतो की तो तुझा कप तू घे आणि विसरून ठेव. हे त्यांनी वास्तव तिथं चितारलाय. पण असं असलं तरी महार मांग चांभार यांच्यामध्ये असणारे हे वादविवाद हे वरच्या जाती जसं आपलं शोषण करतात तसे आहेत का? तर अण्णाभाऊ म्हणतात नाही. महार मांग चांभार आणि सर्व ज्या कनिष्ठ जाती आहेत त्यांचं शोषण वरच्या जातींकडून वर्गांकडून होतं. हे आत्मभान सुद्धा ते आपल्याला देताना दिसत आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा अस्पृश्यतेच्या गोष्टी कशा पुढे आलेल्या आहेत हे सांगताना ते गांधीवादी शिक्षकाला प्रश्न विचारतायत की अरे आता स्वातंत्र्य मिळालंय, तू चोरी करणं बंद करशील का? तेव्हा तो उत्तर देतो की जर हॉटेलमध्ये मला वेगळ्या कपात, फुटक्या कपात, देवळीत ठेवलेल्या कपात चहा मिळणार नसेल स्वातंत्र्यानंतर तर मला चोरी करायची आवश्यकता नाही. मग हे स्वातंत्र्याचा अर्थ अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यांमधून मांडलाय. तो अधिक याच्यामध्ये आपण पुढे आणत राहूयात. आणि या अर्थानं मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलनं केली त्याला एक मनपूर्वक पाठिंबा त्यांच्या कथेतून, कादंबऱ्यातून अण्णाभाऊंनी दिलेला आहे. म्हणजे मेलेल्या ढोराचं काय ते व्हायचं नाही ते असं बाबासाहेबांनी जेव्हा, खूप अवघड आंदोलन आहे ज्याच्यावर आपली उपजीविका आहे, तेच बंद करण्यासारखं आहे. पण आत्मसन्मान, उपाशी राहिला तरी चालेल पण सन्मान तुम्ही गहाण ठेवू नका, ही प्रेरणा घेऊन हे आंदोलनं झाली. आणि ते कसं बरोबर आहे असं सांगणारी कथा आणि कादंबरी अण्णाभाऊ सापळामध्ये आपल्याला सांगताना दिसतात. तर या पद्धतीचा जाती अंताचा विचार अण्णाभाऊ आपल्याला त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये चितारताना दिसतात. पण त्यांचं मुख्य विश्लेषण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असल्यामुळे हे मार्क्सवादी राहणार, त्यात काही गैर आहे असं नाही. पण अण्णाभाऊ ज्या समाजातून, ज्या जाती वर्गातून येतात त्यांच्या जाणीवा आणि नेणीवा या तिथून आलेल्या असल्यामुळे एक जाती अंताच्या दिशेनं पितृसत्तेच्या विरोधात जाणारं प्रबोधन आणि प्रत्यक्ष कार्यक्रम कृती करण्याचं एक प्रेरणा अण्णाभाऊंची साहित्यकृती आपल्याला देते. आणि मला याचा आनंद इथे की एवढ्या सगळ्या कादंबऱ्यांमधून हा जात पितृसत्तेच्या विरोधातला संघर्ष अण्णाभाऊ शब्दाशब्दात चितारतात. आणि अशा 30च्या 30 कादंबऱ्यांचं एक विश्लेषणात्मक ग्रंथाचं संपादन सोमनाथ सर तुम्ही केलेलं आहे. याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करते. आणि अशा साहित्यकृती तुम्ही लिहित जाव्या हा तुमच्या कार्याचा स्वल्पविराम. काय 15-17 किती ग्रंथ झाले हे मोजू नकात सर. आपला लई बॅकलॉग आहे सर, यातला तो आपल्याला भरून काढावा लागेल. आणि शेवटी माझी ओळख करून देत असताना सांगितल्यामुळे तुमच्याकडनं काही अपेक्षा मी निश्चित करणार आहे. अण्णाभाऊ 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 हे केलंच पाहिजे, त्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे. पण अण्णाभाऊंच्या विचारांचा स्वीकार आपण करणार असू तर साहित्य संस्कृतीच्या राजकारणाचा सुद्धा पर्याय हा तुम्हाला पर्यायी विचार हा तुम्हाला करावा लागेल. प्रस्थापिताच्या कुशीत राहून अण्णाभाऊंचा विद्रोह समजू शकत नाही याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. मला तुम्ही दोघांनी इथे बोलायला बोलवलं, सोमनाथ सरांनी बोलवलं, तुमचे सगळ्यांचे आभार. आणि आता सर आणि 2 वेगळ्या प्रवाहातले, पण आपला काय व्यक्तिगत बांधायला बांध नाही, आपली भूमिका आहे. आणि मला वाटतं तुम्ही त्याच पद्धतीनं आणि आम्ही पण तुमच्या एकूण सगळ्या प्रवासाबद्दल काही ना काही भाष्य करत आलोय बरं. कसं म्हणजे कादंबरीबद्दल असेल, साहित्य संमेलनामध्ये जे काही झालं त्याच्याबद्दल असेल, कारण की तो वेगळा भाग आहे. पण आज एक वेगळ्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आपण झालो आहे. आधी कादंबरीमधला तुमचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा आहे, लेखन महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कुणीही इथे पर्सनली घेऊ नका वगैरे असं मी काय म्हणणार नाही. घेतलं तर फार चांगलं, म्हणजे आपल्या डोक्यावर, आपल्या धडावर आपलं डोकं शाबूत आहे असा त्याचा अर्थ होईल. संयोजकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यावर, लिखाणावर अशा चर्चा वारंवार होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. सत्य की जय हो, जय भीम.